10 10।
हॅलो 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 चेक तर वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत असगड क्रिकेट सुपर लीग स्पर्धेमध्ये 2024 हा महासंग्राम आपल्या समोर रंगत असताना ओहो याडी बॅकफुट पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी बॉल ठेवण्याचा प्रयत्न बॉल चालला मागे विकेट कीपर हातामध्ये येतो डॉट बॉल चांगली सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळते ओव्हर नंबर 5 मध्ये चांगली लेंथ पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट कीपर हातामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल खेळपट्टी पाहिजे तितकी सोपी नाही बॅटिंग लाईनअप टीम साठी चांगला प्रयत्न करावा लागेल चांगली टोटल इथे सेट करावी लागेल अल्टिमेट टोटल राहिली तर एक चांगला स्कोर होऊ शकतो त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील चांगले तगडे आणि तो प्रयत्न सध्या आहेत विकेट गमावलेत आतापर्यंत बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 5 विकेट गमावले टीम चांगली सुरुवात पाहिजे बोलत यार पुणे त्या बॅकफुट कट करण्याचा प्रयत्न बॅट चिकळा गेट बॉल चाललाय इथे फाईनला लॉंग टॉपला बॉल फिल्डर थर्मॅच्या दिशेने जो पण तो बॉलला कव्हर करतील चांगली इथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 2 धावा इथे कंप्लीट होतील 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 19-19 4 ओव्हरचा खेळ ते समाप्त ओव्हर नंबर 5 मध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे हिमांशु सध्या ट्रॅकवरती येत असताना कारण की ज्या प्रकारे लेंथ अँड लाईन पाहिजे ज्या प्रकारे वेग पाहिजे तो प्रयत्न आतापर्यंत चांगली सुरुवात करत असताना अफलातून स्पेल ॲव्हरेज टोटल ओहो पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेट कीपर कडून चुकी होत असताना बॉल सध्या करत असताना दोन्ही टीम एकपणी टीम आहे या मॅच मध्ये अमूल मापुरा आयु 11 जामशेदपुरी द टीम आलिया फायटर आसागड ओहो खाली राहत असताना बॉल यावेळी रीड करता आलेला नाहीये अगदी पानपुडी सारखा खाली राहत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये चांगली सुरुवात पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये हिमांशूच्या मार्फत जबरदस्त गोलंदाजी करत असताना अतिरिक्त धावसंख्या ती खर्च केलेली नाहीये शेवटचा बॉल बाप 4 बॉलचा खेळ ते समाप्त चांगली आतापर्यंत गोलंदाजी ओव्हर नंबर 5 मध्ये जास्त धावा आतापर्यंत खर्च केलेल्या नाहीयेत अफलातून स्पेल पाहिजे तो प्रयत्न ओहो पुन्हा एकदा आहे की लाईन मध्ये पंच पुन्हा एकदा दर्शवतील इथे नॉट आउटच्या इशारे इथे दर्शवत असताना विकेट इथे मिळणार नाहीये अपील तर केली होती पण कुठे ना कुठे थोडीशी लाईन जी आहे ती कदाचित थोडासा लेग स्टीम मिस करेल इम्पॅक्ट लाईन मध्ये नसेल आणि याच गोष्टीचा पुन्हा एकदा आढावा घेतल्यानंतर नॉट आउटचा इशारा टीमची टोटल आहे या एकेरी धावीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 23 आकडे होती ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या मार्गस्थ शेवटचा बॉल या षटकातील बोलत या पुन्हा एकदा ओव्हर नंबर 5 ओहो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सातत्याने त्यामध्ये यश मिळत नाहीये 2 याच ओव्हर मध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण ओव्हरची ते समाप्ती 5 ओव्हरचा खेळ ते समाप्त झाल्यानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 23 आकडे होती चांगली आतापर्यंत ॲव्हरेज मी टोटल नाहीये 5 ओव्हरचा खेळ समाप्त 8 ओव्हरचा सामना आपल्या समोर आहे 8 ओव्हर मध्ये 2 पॉवर प्ले षटक नक्कीच हाताळले जातात परंतु क्रिकेटच्या या वर्तुळामध्ये ज्या प्रकारे संघर्ष सध्या बॅटिंग लाईन अप टीम करते कारण की आतापर्यंत 6 ची सरासरी सुद्धा मेंटेन करता आलेली नाहीये म्हणजे चांगली टोटल पाहिजे तर तुम्हाला तितका चांगला खेळ करावा लागेल पहरदार तो प्रयत्न आतापर्यंत झालेला नाहीये कारण की खेळपट्टी पाहिजे तशी बॅटिंग लाईनअप टीमला मिळत नाही आणि त्याचाच फायदा सध्या टीम या मॅच मध्ये खेळत असताना फिल्डिंग करणारी टीम आहे आलिया फायटर आसागड टोटल बॉल इम्पॅक्ट लाईनने पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त बाहेर पंच पुन्हा एकदा दर्शवतील डिसिजन पेंडिंग सध्या आहे निर्णय घेतील आणि त्यापुढे तोपर्यंत जर पाहिलं तर इथे पंच दर्शवत असताना येस इट्स अ वाईट बॉल एकत्रित धावसंख्या ते ऍड होईल
जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत टीम आलिया फायटर आसागड तायो 11 जामशेद या टीमची परिस्थिती थोडीशी आतापर्यंत नाजूक परिस्थितीमध्ये आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बिलकुल केलेला नाही. सरळ बॅटने बॉलला पुन्हा एकदा फेस ओपन केल्यानंतर इथे हलक्याने सोपण्याने ढकलायचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. चांगली सुरुवात यावर मध्ये सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे टायमिंग होत नाहीये, बॉल बॅटवरती येत नाहीये. त्याचं कारण या खेळपट्टीचं कारण की ज्या प्रकारे खेळपट्टी आहे बॉल बॅटवरती घ्यावा लागेल तो प्रयत्न आतापर्यंत. ओहो सरळ बॅटने ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॉल वरती येईल अगदी फ्रेम मध्ये. तोपर्यंत एकच सिंगल इतके कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल रन पोहोचते स्कोर कार्ड वरती 25. ओव्हर नंबर 6 मध्ये सध्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असताना जर्सी नंबर 18 बॉलर पुन्हा एकदा तयार. हो कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टप्पा पडण्याचा विकेट किपरच्या हातामध्ये चांगली इथे किपरची भूमिका पुन्हा एकदा साकारत असताना बॉल येते डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉल आतापर्यंत खेळत असताना या मॅच मध्ये टीम आयु 11 जामशेद या टीमची परिस्थिती जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा थोडासा संघर्ष करत असताना कारण की बॉल आणि बॅटचं टायमिंग होत नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा मोठा धमाका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा बॅटच्या कडेला लागत असताना स्टॉप होईल. तोपर्यंत सिली पॉइंटला बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते. धावसंख्या आहे 26-26. अफलातून आतापर्यंत कामगिरी करत असणारी टीम आलिया फायटर आसागड जास्त धावसंख्या खर्च केलेली नाहीये. समोरच्या टीमला कसं रोखायचं या प्रकारे गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा इथे अगदी झाडू सारखा बॅटला पुन्हा एकदा फिरवल्यानंतर एकच धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तितका चांगला दमदार थ्रो येत असताना टॉप ऑफ द स्टंप एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. एक धावीने सुद्धा या मॅच मध्ये थोडस पुढे जाण्याचा प्रयत्न. स्कोर कार्ड मीटर जो आहे तो चालू ठेवायचा असेल तर या प्रकारे तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. क्रिकेटमध्ये सिंगलला सुद्धा खूप महत्व दिलं जातं. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 27. फुलटॉस बॉल ऑफ साइडला पुणे एकदा टकलला लंगोपचा फिल्डर पुणे एकदा येत असताना थोडासा लंगोपचा फिल्डर पुढे येईल. अगदी स्ट्रेटला जो पण बॉलला फील्ड करेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पुणे एकदा कव्हर करते तोपर्यंत 2 धावा. सिंगल डबल सध्या भरवसा दाखवला जातो कारण की या मॅच मध्ये चांगली बॅटिंग पाहिजे. ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्ती. या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 29 आकड्यावरती. आलिया फायटर आसागड या टीमच्या विरुद्ध खेळत असणारी टीम आयु 11 जामशेद पाहिजे तितका आतापर्यंत खेळ बहरदार राहिलेला नाहीये. आतापर्यंत विकेट गमावलेत 5 विकेट गमावलेत आणि 5 विकेट गमावत असताना ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते एक स्ट्रॉंगनेस आहे तो आतापर्यंत या खेळपट्टीवरती पाहिजे तसा खेळ राहिलेला नाही. बॉलिंग अटॅक तितका चांगला आतापर्यंत टीम आलिया फायटर आसागड या टीम कडून होत असताना ओव्हर नंबर 6 चा खेळ समाप्त आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 29 आकडे होती. 5 विकेट गमावत असताना टीम आलिया फायटर च्या विरुद्ध खेळत असणारी टीम आयु 11 जामशेद. चांगली सुरुवात पाहिजे, चांगला खेळ बहरदार पाहिजे कारण की धावींचे इथे धरण फोडायचं असेल तर तुम्हाला धावा ह्या काढाव्या लागतील. त्या धावा कसाही येऊ द्यात धावा जर चांगला टेम्पलेट सेट झाला तर या मॅच मध्ये एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. त्याच्यासाठी या मॅच मध्ये ती उत्तमरित्या कामगिरी दोन्ही टीमला करावी लागेल. उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हामध्ये खेळल्यानंतर शरीरातील जे क्षार आहेत ते कमी होतात. पाण्याचा भरपूर वापर नक्कीच करावा. पाणी भरपूर प्यावं आणि त्यानंतर जे मात्र बॉडीला एनर्जी देणारे ड्रिंक जे असतील ते नक्कीच आपण घ्यावं कारण की उन्हाळ्याचे दिवस आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची खूप आवश्यकता असते. ते पाणी प्रत्येकाने जास्तीत जास्त प्यावं कारण खास करून क्रिकेटच्या यथार्थीमध्ये खेळत असताना. तर 6 ओव्हरचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 29 विकेट गमावले 5. फुलटॉस बॉल होता ऑफसाइडला गॅप मध्ये बॉलला ढकललाय फिल्डर पुढे स्वीपर कव्हर मध्ये थोडासा पुढे येईल फ्रेम मध्ये जो पण बॉल फील्ड करतील
रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथे ऍड होतील। या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31-31। ओव्हर नंबर 7 षटक सध्या पुन्हा एकदा जिम्मेदारी स्वीकारत असताना या ओव्हर नंबर 7 मध्ये हिमांशू पुन्हा एकदा ट्रॅक वरती येत असताना चांगली सुरुवात पुन्हा एकदा येत असता फुलटॉस बॉल यूज केला जो हाफ वॉली। ओहो ऑन साइडला पुन्हा एकदा नो लुक शॉट मारण्याचा प्रयत्न सध्या पंच दर्शवत असताना वाईटची खून एकत्रित धावसंख्या मिळेल। जितू सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी एकाकी ते आपल्या टीम साठी सध्या लढतो पण या लढवया वृत्तीने पुन्हा एकदा खेळावं लागेल चांगला धमाका करावा लागेल। तो धूमधडाका आतापर्यंत झालेला नाहीये इथून जर धडाके सुरू झाले तर कदाचित एक चांगलं ॲव्हरेज टोटल होईल जिथे फाईट होऊ शकते। तो फायटिंग स्कोर इथे पेश करण्यासाठी तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल। सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पुन्हा एकदा कडेला बॉल लागत असताना बॉल चालला आहे फाईन लेगच्या दिशेने थोडासा फाईन जो पण तो बॉल फील्ड करतील एक धाव दुहेरी धाव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सिंपल टेक ऑफ द 3 रन्स या 3 धावा मिळतील। या 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 35 या आकड्यावरती। ओव्हर नंबर 7 सध्या पाहायला मिळतं चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न। टेनिस क्रिकेटचं मनोरंजन खेळायचं असेल तर तुम्हाला चौकार षटकारांची भाषा बोलावी लागते। सध्या बॅटिंग करत असताना नितीश पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक फुलटॉस बॉल होता ऑफसाइड पुन्हा एकदा कव्हर ड्राइव्ह खूप चांगला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो। पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना फिल्डर रवी जोपर्यंत बॉलला फील्ड करते तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील। एक डबल धाव या मॅच मध्ये पुन्हा एकदा सेट करत असताना चौकाराची भाषा इथे बोलली गेलेली नाहीये कारण की चौकार षटकार आले तर क्रिकेट मध्ये खरं मनोरंजन असतं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणारी टीमला। आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळत असणारी टीम या मॅच मध्ये IU11 जामशेद दुसऱ्या बाजूने आलिया फायटर सध्या खेळते। आलिया फायटरचा विचार केला तर ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी। ओहो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या कडेला बॉल कट होईल तोपर्यंत स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना एक धाव इथे कंप्लीट केली जाईल। या एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 38-38। एक धावेने सध्या भर दिला जातो पण तो एक धावेने जास्त मोठं काही होणार नाहीये। तो थेंबा थेंबाने समुद्राला सुद्धा अगदी थैमान होत असतं मोठमोठ्या नद्यांना पूर येत असतो आणि त्याच्यासाठी एक धाव सुद्धा खूप महत्वपूर्ण ठरू शकते। ओहो पुन्हा एकदा बॅटला इथे फिरवल्यानंतर बॉल पुन्हा एकदा कव्हर करता आलेला नाही विकेट किपर कडून चुकी होत असताना एक बॉल डॉट खूप महत्वाचा आहे। एक डॉट बॉल या मॅच मध्ये या क्रिकेटच्या धर्तीवरती अगदी सोन्याच्या किमतीसारखा आहे। ते एक धाव इथे कंप्लीट केली जाईल। धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कधी या एकेरी धावेने 39-39। ओव्हर नंबर 7 सध्या पाहायला मिळतं चांगली गोलंदाजी आतापर्यंत। शेवटचा बॉल या षटकातील चांगली सुरुवात आतापर्यंत हिमंशूचा स्पेल खूप जबरदस्त राहिला कारण की 2 ओव्हरचा स्पेल त्याने हाताळला खूप चांगली कामगिरी करत असताना त्याने धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये टोटली 6 धावा खर्च केल्या। या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत खूप चांगला स्पेल हाताळत असताना थोडस मागडे सुद्धा षटक आहे। ओव्हर नंबर 7 पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ वरती पुन्हा एकदा पडल्यानंतर चांगला बाउन्स परफेक्ट मॅनेजिंग प्रॉपर कारण की पडल्यानंतर ज्या प्रकारे बॉल चालला मागे नुकताच IPLचा सध्या मोसम चालू आहे। IPLच्या नियमामध्ये थोडासा बदल झाला पर ओव्हर मागे तुम्ही 2 बाउन्स हाताळू शकता आणि हिमांशूकडे काय कमालीचा वेग आहे कमालीची लेंथ आहे चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली। 2 ओव्हरचा स्पेल त्यांनी हाताळला आणि शेवटच्या बॉलवरती काय बाउन्स पाहायला मिळत असताना त्याच्यावरती पाऊस पाडण्याचा प्रयत्न पण तसं झालेलं नाहीये फक्त स्वप्नच पाहिलं बॅट्समनने। बॉल पडले तर जितक्या वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हर नंबर 7 चा खेळ ते समाप्त। 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39-39। विकेट गमावले 5। जितू सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी हे शेवटचं षटक खूप निर्णायक ठरू शकतं। या शेवटच्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण की ज्या प्रकारे इथे धावेंचा जर एक टेम्पलेट सेट करायचा असेल तर पुन्हा एकदा चांगली टोटल इथे ऍड करायची असेल तर 7वं षटक समाप्त झाल्यानंतर 8व्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग पाहिजे। इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम यानंतर 14 सामना MS11 वर्सेस टीम एनआर फायटर्स आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे। वाईची खून एकत्रित धावसंख्या मिळेल या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 40-40।
ओव्हर नंबर शेवटचं सध्या पाहायला मिळतं षटक. या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती येतील? ओहो, पुन्हा एकदा बॉल जाऊ दिले विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल सुद्धा वाईटच इथे घोषित केला जाईल. अतिरिक्त धावसंख्या सध्या ऍड होत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये टोटली एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. वाईटच्या जास्तीत जास्त खाना कोणा इथे खेळ आखायच्या नाही येत, पण याडी हलक्यात प्लेसमेंट केलं. बॉल पुन्हा एकदा चला हिमांशू पुन्हा एकदा पुढे येत असताना जो पण बॉलला फेक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चुकीची फेकी होती, पण बॅकअप तितकं चांगलं. गोल माइन येथे बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न हिमांशूने केलेला नाहीये. तो पण ते एक धाव आणि त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज बाद. नितेश मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 6 गॉन. इथे होत असताना नितेश बॅक टू द डग आउट. एक बिग विकेट. फलंदाज मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या स्कोर करते 42 42 आकड्यावरती. आकडा सध्या चांगला वाटतो. इथून सुद्धा फाईट चांगली होऊ शकते. चांगली बॅटिंग करावी लागेल. ती बॅटिंग करत असताना आतापर्यंत धमाकेदार सुरुवात करत असणारी टीम. दोन्ही बाजूने सध्या आक्रमक फलंदाजी. ओहो, ऑनसाइडला पुन्हा एकदा हिमांशू पुन्हा एकदा फ्रेम मध्ये असताना पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग इथे होईल. यावेळी कुठली प्रकारची चुकी होणार नाहीये. एक धाव इथे कंप्लीट होत असताना हिमांशूला माहिती आहे मागे एक चुकी केली, यावेळी चुकी होणार नाहीये. याची काळजी याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल आणि ते सध्या पाहायला मिळतं. ऑनसाइडला पुन्हा एकदा खेळलाय. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पुन्हा एकदा येत असताना हिमांशूने चुकी केली. यावेळी बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने येतील. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथे कंप्लीट होतील. या 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते धावा आहेत आता 45 45. एक चांगलं टार्गेट नक्की होऊ शकतं, कारण की 50 धावा जरी आल्या 8 ओव्हर मध्ये तर एक फायटिंग स्कोर इथे पेस होईल. ओहो, आडव्या बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा धमाका करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हिमांशू सध्या त्याचा बॉलने पाठलाग केलेला आहे. जिथे जाईल तिथे फक्त आता हिमांशू दिसत असताना या ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी या 8व्या ओव्हरमध्ये. टीमची टोटल रन पोहोचते. स्कोर करते 46 46. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पडल्यानंतर थोडासा काटा बदलला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सरळ जाईल आणि इथे आलाय हा डॉट बॉल. शेवटचे षटक कमालीचे षटक. पुन्हा एकदा फुटून बोलता पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची पुन्हा एकदा करायला लागल्यानंतर टॉप एज 2 धावा घेण्याचा प्रयत्न. पण ऍक्सिडेंटली इथे अपघात झाला आणि त्या अपघातात इथे फलंदाज बाद होईल. 8 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 धाव आणि शेवटचा गडी इथे बाद. टोटली 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर करते 47 47. म्हणजे टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 48 वन द गेम. या मॅच मध्ये टार्गेट आहे टीम आलिया फायटर आसागड.
बेस्ट टेलिकास्ट टीम खास करून बॉयज विभागामध्ये नेहमीच कार्यरत असते. साहिल राऊत सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि ऑफिशियल सध्या स्कोरर ऑपरेटर सिस्टीम मध्ये पाहायला मिळतात. आमच्या समित सध्या आहेत सुमित राऊत. ही जोडी सध्या पाहायला मिळते या ओम्स स्पोर्ट YouTube वाहिनीवरती. आपलं वेलकम. तर जाऊया मॅच दिसणे 48 धावेचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी. जबरदस्त कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये एक धावेने एक पहाड तो उभा सेट केलेला आहे. त्या पहाडाला पुन्हा एकदा फोडण्यासाठी तोडण्यासाठी दोन धुरंधर वैभव आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा ज्याचं भयत्व प्रत्येक टीम साठी राहतं राजू. सध्या दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच सामना स्टार्ट करायचा आहे आणि MS11 वर्सेस टीम मेनार फायटर्स आपण लगेच टॉस करून घ्यायचा आहे. मुकुट टॉस बॉक्स मध्ये ताबडतोब इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक टीम आपण टॉस साठी रेडी राहायचा आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजन बोलणं सोपं असतं परंतु करून दाखवणं अतिशय कठीण मेहनत घ्यावी लागते आणि आमची संपूर्ण व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातून हा आसगड क्रिकेट सुपर लीगचा थरार या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळतो. थरथराट नक्कीच आहे या स्पर्धेमध्ये. दोन धडाके बाद बॅटर पुन्हा एकदा मैदानात दिसत असताना लेफ्ट हँड राईट एक कॉम्बिनेशन कदाचित असू शकतं. सध्या वैभव बॅटिंग करण्यासाठी तितकं चांगलं समालोचन नेहमीच करत असतात. क्रिकेटचा प्रवास त्यांचा सुद्धा खडतर नाहीये परंतु ज्या प्रकारे सुरुवात त्यांना पाहिजे ती सुरुवात पुन्हा एकदा देण्यासाठी तितकाच चांगली बॅटिंग करावी लागेल. बोलत यार बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचा षटक असेल. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. चांगली फिल्डिंगची सध्या साईड पाहायला मिळतं. पहिले षटक मॅच ऑन लेट्स प्ले रेडी टू फर्स्ट बॉल. पहिले षटक घेऊन येत असताना अनिल या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात पाहिजे ती सुरुवात करण्याचा प्रयत्न होईल दोन्ही टीम कडून. बोलत तयार होत असताना लेफ्टी बॅटर साठी चांगली फील्ड प्लेसमेंट सध्या पाहायला मिळते. शॉर्ट लेग सध्या पाहायला मिळतो. त्यानंतर मिड विकेट सध्या आहे. ओहो सर बॅटने पहिला बॉल मध्ये फिल्डर खाली येत असता पकडला जाईल का परंतु यारी ड्रॉप दिस कॅच पकडण्याचा प्रयत्न. कॅच पकडली असते तर पहिला धक्का इथे लागला असता. पहिला काटा मैदानाच्या बाहेर परंतु तसं होताना दिसत नाहीये. क्रिकेट हा वर्तमानात खेळला जातो आणि वर्तमान काळात तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला चुक्या ह्या करायच्या नाहीयेत. इथून चांगल्या मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीच्या डोंगर इथं उभा करावा लागेल. परंतु पहिल्याच बॉलवरती इथे धक्का लागला असता परंतु दोन धावा मिळतील. खातं ओपन होत असताना धावेंचा शुभारंभ टीम आलिया फायटर पुणे तयार. हो त्याने यावेळी पाहायला गेलं तर टेस्ट क्रिकेट मध्ये जसा प्लेसमेंट केला जातो अगदी सन्मान दिला. पहिल्या बॉलवरती धक्का लागला परंतु त्यानंतर इथे धक्का लागला असता परंतु त्यानंतर समजदारीचं क्रिकेट. दोन बॉलचा खेळ समाप्त. दोन धावा स्कोर काढते. पहिल्या षटकातील चांगली लेंथ पुन्हा एकदा वेळ असेल तितकं चांगलं. बोलत यार पुन्हा एकदा खाली राहत असताना हे तर खेळपट्टीचं आतापर्यंत उदाहरण आहे. कधी कधी बॉल थोडासा बाउन्स होतो कधी कधी खाली असतो आणि त्याच्यामुळे थोडंसं रीड करणं त्या बॉलला वाचणं थोडंसं सोपं नाहीये. यारी पहिल्यांदा थोडंसं खाली राहत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये तो पण इथे डॉट बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कळा घेत लेफ्टी बॅटर वैभवचा खेळ इथे खल्लास आणि याडी विकेटचं पतन. पहिला विकेट बॅक टू दी डगआउट. विकेट डाऊन. फर्स्ट विकेट गॉन. तर वेलकम बॅक. नंबर विकेट गॉन. पहिला धक्का लागल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी नंबर 8 पोझिशन तिसऱ्या क्रमांकावर सध्या अशोक माफ करा आकाश सध्या बॅटिंग करण्यासाठी. चांगल्या बॅटिंगचा दरारा पुन्हा एकदा सेट करावा लागेल. पहिला विकेट गमावल्यानंतर थोडंसं अडचण तर नक्कीच आतापर्यंत येत असताना प्रत्येक टीमला या खेळपट्टीवरती संघर्ष तर करावा लागतो.
क्रिकेटचं मैदान असो आपल्या खऱ्या लाईफ मध्ये असो संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो कारण की ज्या प्रकारे जंगलामध्ये सिंह आणि हरणाला सुद्धा तो संघर्ष करावा लागतो. पुन्हा बॉल तयार ओव्हर नंबर 1 मध्ये 5वा बॉल. ओहो सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न याडी कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि कॅच इथे पकडला जाईल. सेकंड अटेम्प्ट मध्ये आणखीन एक विकेटचे पतन आएंगे और जाएंगे. एक और विकेट का पतन. फलंदाज मैदानाच्या बाहेर आकाश आला आणि दुसऱ्या एंडने आपल्या डोळ्यापासून पाहिलेला आहे. 2 धक्के आपल्या डोळ्याने पाहिल्यानंतर या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून कशी कामगिरी होईल. बोलत यार ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा येत असताना ट्रॅक वरती ओहो हलक्यात आणि नाही तर या आणि बॉल हवेमध्ये फील्ड डीप मध्ये नाही. हात लगावलाय अगदी आकाशच्या गेल्यानंतर राजूच्या बॅट मध्ये आहे दम आणि हा लगावला त्याने मॅक्झिमम सिक्सर षटकार. मला वाटते 4 धावा आहेत. 4 धावा मिळतील. चांगला धमाका इथे पेश होत असताना आकाश गंगेतून ब्रह्मांड नगरी मधून हे एक क्षेपणास्त्र सध्या पाठवलंय या धरतीवरून. बॉल सीमारेषेच्या बाहेर 1/4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 आणि आता ताकदच पाहायचे आहे या मॅच मध्ये दोन्ही टीम. पुन्हा एकदा सरळ बॅटने याडी सुद्धा फटकावण्यामध्ये फील्डर आहे स्ट्रेट डाउन द ग्राउंड ऑन द राइज. क्या बात है. आणखीन एक षटकार. राजू बन गया जेंटलमॅन. येतो हा षटकार. बिग 6 अफलातून टायमिंग. फ्रंट पुल ज्या प्रकारे प्लेस केलं पहिला पाय थोडासा पुढे केला आणि त्यानंतर काय टायमिंग जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 बॉल मध्ये आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार. 500च्या स्ट्राइक रेटने सध्या बॅटिंग करत असताना राजू. टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती धावा आहेत 12. दोन्ही बॅटरचा सध्या पारा चढलेला आहे. गरम वातावरण उन्हाळ्याचे दिवस सध्या पाहायला मिळत असताना आणि अशा मॅचेस मध्ये अशा क्लायमॅक्स मध्ये नेहमीच तापमानाचा सुद्धा पारा चढलेला आहे. सध्या तोच बॅटिंगचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत असताना राजू गाडी हलक्याने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ढकलत असताना बॉलला इथे सन्मान देत असताना धावसंख्या मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा जीतूचं स्वागत सध्या करत असताना पहिल्या 2 बॉल होते 1 चौकार 1 षटकार. 10 धावा खर्च केल्या. 3 बॉलचा खेळ इथे समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 12. 2 विकेट गमवत असताना टीम आलिया फायटर. ऑनसाइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल इथे जाऊ दिलेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा शॉर्ट लेगला फील्ड केला जाईल. तो पण धावसंख्या मिळणार नाहीये. येते डॉट बॉल. चांगली सुरुवात पुन्हा एकदा करत असताना पहिले 2 बॉल जर पाहायला गेलं तर इथे
पुन्हा एकदा बॉलर तयार. याडी पाठलाग करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला थोडस पॉइंटला फिल्डर सेट आहे. धावसंख्या मिळणार नाहीये. आले डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर मध्ये आहे 12. शेवटच्या बॉल या षटकातील ओव्हर नंबर 2 सध्या पाहायला मिळत असताना पहिल्या षटक कमालीचं राहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या फक्त 2 खर्च केली. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 10. पुन्हा एकदा ऑन साइडला याडी सुद्धा स्वीट टायमिंग. इट्स अ हुज. येतो मॅक्झिमम सिक्सर. हायर बीटर अँड हिटर. जबरदस्त टायमिंग दाखवत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे won the game by team आलिया फायटर्स. काय कमालीचा सामना सध्या. पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली, पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे घुमाम केला, पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना, कारण की पॉवर प्ले मध्ये अगदी 2 फिल्डर रिंगणाच्या बाहेर असतात आणि अशा कंडिशन मध्ये बॅटिंग लाईनअपला फायदा घ्यावा लागतो. राजूने तोच फायदा इथे बेनिफिट घेत असताना धावांची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कारण की या मॅच मध्ये जो कर्ज घेतलेला आहे 47 धावेचा, तो आता परतफेड करायचा आहे आणि तोच प्रयत्न करत असताना आतापर्यंत या ओव्हर मध्ये 48 धावेचा लक्ष्याचा पाठला करत असताना सुरुवात करायची पाहिजे. पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर असं वाटतं नाही की या मॅच मध्ये कमबॅक होईल. राजूने ते करून सध्या दाखवले. त्याच्या बॅट मधून 2 सिक्सर. पुन्हा एकदा बॅकफुट ऑप्शन कट केला. फिल्डर पुन्हा एकदा एक बागे नाहीये. बॉल पुन्हा एकदा चाललाय. इथे बॉल जो पण स्टॉप करतील. आणखीन एक वार पलटवार. येतो हा चौकार. चांगलं टायमिंग, चांगलं प्लेसमेंट इनटू द गॅप मध्ये. बॉल अगदी जमीला चिरत मागे येतोय. आणखीन एक जबरदस्त चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काठी. धावा आहेत 22-22. टार्गेट आता खंडित करण्याची कामगिरी करत असताना दोन्ही बॅट्समन लवकर 2 बॅट्समन परतले, परंतु त्यानंतर मैदानात एंट्री झाली. ज्या प्रकारे दिवेश बॅटिंग करतो, अगदी आपल्या नावाचा दिवा इथे त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो. ओहो, लेग स्टिक वरती बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर पुन्हा एकदा समांतर हात करतील. समांतर हात जेव्हा जेव्हा होत असतात तेव्हा तेव्हा अवांतर धावसंख्या मिळते. ती धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 23. पुन्हा एकदा लेग स्टिक वरती सोडण्याचा प्रयत्न, परंतु याआधी किलिया बिलिया सब बाहेर आणि इथे दिवेशचा खेळ इथे समाप्त. दिवेश नावाची स्टोरी आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहे. या आपण के आपली संपूर्ण टीम आपली वाट बघत आहे. तर के आपण मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मुख्य व्यासपीठाकडे आपण यायचं आहे.
तर चांगली सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळते, चांगला खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळतो. कमबॅक होईल का, परंतु ज्या प्रकारे बॉलिंग पाहिजे, हार मानायची नाहीये. क्रिकेटच्या धर्तीवरती काय होऊ शकतं, परंतु जास्त धावसंख्या खर्च केल्यानंतर त्यानंतर थोडासा निराश सध्या आहे टीम या मॅचच्या दरम्यान. अय्यूलेबन जामशेद तो 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत या मॅच मध्ये चांगली सुरुवात करत असताना या 3 ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या 24 या आकड्यामध्ये आहेत. विकेटचा विचार केला तर विकेट गमावले, 3 विकेट गमावले बॅटिंग करणारी टीमने. अजूनही 30 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावेचा पुन्हा एकदा रतीब जर पाहायला गेलं तर 24 धावेची आवश्यकता. अजूनही 30 बॉल मध्ये 30 बॉल्स रिक्वायर्ड टू रन्स 24 धावेची आवश्यकता. अर्ध काम तर केलेले आहे, पण तो अर्ध काम अजूनही बाकी आहे हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणारी टीमला. जास्त सोपं तर नाहीये. हॅरी पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 4 मध्ये फर्स्ट बॉल. ओहो, कट करण्याचा प्रयत्न बॅकफूट होती. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा ऑफ ब्रेक पडल्यानंतर थोडासा आतमध्ये अपेक्षित बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर चांगला राईज केल्यानंतर इथे डॉट बॉलची समाप्ती. ही कामगिरी अपेक्षित आहे प्रत्येक बॉलर कडून. एक डॉट बॉल या मॅच मध्ये किमती राहील. हो, शॉर्ट लेंथ मध्ये पुन्हा एकदा चांगला जॅक करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे जाईल. धावसंख्या फक्त एकच इथे कंप्लीट केली जाईल. एक धाव खूप महत्वाचा आहे. एक धाव या मॅच मध्ये सेट करण्याचा प्रयत्न होईल, कारण की टार्गेट आता छोटं मोठं राहिलेलं नाहीये. कामगिरी उत्तमरित्या दोन्ही टीमला करावी लागेल. दोन्ही टीम आतापर्यंत बनून आहे या स्पर्धेच्या मॅच मध्ये. फक्त एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. बोलत तयार. ऑन द विकेट. ओहो, सर बॅटने ऑफ साइडला बॉल मध्ये फिल्डर खाली. प्लेसमेंट यार खूप चांगला आहे फिल्डिंगच्या मार्फत, आणि हा बॉल इथे पकडला जाईल. होम डिलिव्हरी, टेक अँड रिसीव्ह, आणि इथे आणखीन एक धक्का. 4था झटका. 4th विकेट डाऊन. फलंदाज राजू बाद. तर 3.3 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या स्कोर मध्ये जाऊन पोहोचते 25. आदरणीय जितू पटेल, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या आसागड क्रिकेट सुपर लीग स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं वेलकम. आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे. आपलं सर्स आणि हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा पर्यंत थोडासा लेफ्टी बॅटर साठी ज्या प्रकारे बॉल थोडासा कट केला जातो, आणि यावेळी खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी कटर बॉलर आहे. यावेळी सुद्धा पर्यंत थोडासा बाहेर बॉल. पुन्हा एकदा पंचदशी फेर डिलिव्हरी. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो. येते डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर मध्ये आहे 25. शेवटचा बॉल या षटकातील अप्रतिम कामगिरी. तो याडी जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील. एक अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटली धावसंख्या थोडंसं पुढे जाईल 26. अफलातून कामगिरी दोन्ही टीमला करावी लागेल या मॅच मध्ये बनून राहण्यासाठी. याडी बॉलमध्ये फिल्डर खाली येत असताना कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. एक कॅच तुम्हाला पकडावा लागेल. एक कॅचची महत्व काय आहे तो येणारा काळ नक्की ठरवेल. याडी रनिंग बिटवीन द विकेट तितकी चांगली कमालीची. दोन्ही खेळपट्टीवरचे सध्या स्पिनर धावतायत. या 2 धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. ओव्हरची समाप्ती. तर पाण्याची व्यवस्था लगेचच मैदानाच्या आतमध्ये करावी.
तर अजूनही 24 बॉलमध्ये धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता 24 बॉल 20 रन्स काय सामना सध्या रंगतो हा सामना संपलेला नाहीये दोन्ही टीम साठी मेहनत घ्यावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी एक एक कॅच खूप महत्वाचा आहे एक एक रन खूप महत्वाचे आहे दोन्ही टीमला माहित आहे क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटची रणधुमाळी जिंकायची असेल तर हा सामना दोन्ही टीमला तितकीच चांगली समान संधी आहे अजूनही हा सामना बॅलन्स बनवण्यासाठी एका बाजूने हा बॅटिंग लाईनअपला टीम साठी धावा जर काढायचा असेल सामना जर जिंकायचा असेल तर चांगलं नक्कीच क्रिकेट खेळावं लागेल दुसऱ्या बाजूने या मॅच मध्ये येण्यासाठी विकेट काढायच्यात आणि या मॅच मध्ये डॉट बॉल खूप महत्वाचे असतील अजय भंडार आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे हो या ऑन साइड पुणे एकदा कट केलाय बॉल पुन्हा एकदा चालाय स्पेलिंगला फिल्डर वेगाने जो पण बॉलला उचलतील हॅरी आहेत एकच धावी ते कंप्लीट केले जाईल या एक धावीच्या पद्धतीने स्ट्राइक रोटेट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 29-29 एक एक रन खूप महत्वाचा आहे पहिलं षटक ज्या प्रकारे 2 धावेचं राहिलं दुसरं षटक थोडस जितून मागणं हाताळलं तीच कामगिरी पुन्हा एकदा करायची नाही इथून पुन्हा एकदा जितूला चांगला खेळ करावा लागेल जितूला पुन्हा एकदा विकेट काढावे लागतील डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत ते डॉट बॉल येतील का पण याडी चांगला बॉल कटर बॉल पडले तर थोडासा बाहेर लेफ्टी बॅटर साठी हा बॉल जर पाला गेला तर लेग ब्रेक पडतो त्यानंतर राईट जर बॅटर राहिला तर कदाचित ऑफ ब्रेक राहिला असता पण याडी पडले तर थोडासा बाहेर वळण घेत असताना चांगला बॉल पुन्हा एकदा पिच झाल्यानंतर येतोय डॉट बॉल टीमची धावसंख्या स्कोर करते 29 याडी जास्तीत जास्त बाहेर पंच पुन्हा एकदा इथे अदर वाईड अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा खर्च करत असताना जास्तीत जास्त बाहेर बॉल ठेवल्यानंतर एक एक बॉल या मॅच मध्ये खूप महत्वाचा आहे डॉट बॉल काढावे लागेल पण धावा येणं खूप महत्वाचं 48-48 धावेचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न याडी सुद्धा बॉल बाहेर पंच पुन्हा एकदा इथे दंड घोषित करतील अतिरिक्त धावसंख्या या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते टोटली हा सामना थोडस पुढे जात असताना 31-31 बोलत यार ऑन साइडला चांगला फटका फिल्डर डीप मध्ये पुन्हा एकदा फाईन निघला जो पण फील्ड करतील एकच धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धोक्यामध्ये आहे तो रनिंग बिटवीन द विकेट क्या बात है चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा ते कंप्लीट केल्या जातील चौकार षटकार जेव्हा येत नसतात तेव्हा तुम्हाला सिंगल डबलला महत्व दिलं जायला पाहिजे आणि हा खेळ जिंकण्यासाठी याच प्रकारे हीच मनोवृत्ती पॉझिटिव्ह इंटिव्ह सध्या दाखवत असताना दोन्ही बॅट्समन चांगल्या रंगामध्ये सध्या रंग उधळत असताना नुकताच रंगपंचमीचा सण सुद्धा आपण साजरा केला प्रत्येकाने रंग तर उधळला पण या मॅच मध्ये सध्या धावीचा रंग उधळत असताना दोन्ही टीमला माहिती या खेळपट्टीवरती धावा काढणं धावा सेट करणं सोपं नाहीये इट इज नॉट सिंपल वर्क आणि त्याच्यासाठी मेहनत जी आहे ती कठीण घ्यावी लागेल तो प्रयत्न सध्या करत असताना दोन्ही बॅट्समन टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 33 चांगल्या आतापर्यंत क्रिकेटचा मनोवृत्त खेळ दाखवत असताना दोन बॅट्समन सध्या येलो जर्सी मध्ये आहे ओहो अलक्याने पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल इथे स्टॉप केला जाईल धावसंख्या मिळणार नाहीये येलो जर्सी नेहमीच आपण क्रिकेटच्या धर्तीवरती जेव्हा जेव्हा पाहतो टीम ऑस्ट्रेलिया तुम्ही आठवा आयपीएलचा विचार केला तर आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग आठवा या येलो जर्सीचं महत्व खूप मोठं आहे हे येलो जर्सी असे असते हार मानत नाहीये प्रत्येक क्रिकेटच्या धर्तीवरती पण तू याडी सरळ बॅटने ऑन साइडला लोंगोनला फिल्डर गणेश याडी चुकी होणार नाहीये मागे चुकी केली याडी चुकीचे उत्तर दिलं विकेटने आणि याडी फलंदाज रवी जो मात्र अगदी या मॅच मध्ये प्रकाश पाडण्याचा प्रयत्न परंतु त्याची विकेट गमावली तर आता बॅटिंग करण्यासाठी हिमांशू ट्रॅक वरती येत असताना विकेट डाऊन फलंदाज बाद 18 बॉल मध्ये जिने 15 धावेची आवश्यकता आहे 18 बॉल 15 रन्स
चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करत असताना परंतु तितका चांगलं कमालीचं क्रिकेट. यावर मध्ये 3 धावा खर्च करायला पाहिजे. बॉल टू रन रिक्वेशन आलं तर कदाचित थोडंसं डोकेदुखी ठरेल. झेंडू बामची आवश्यकता दोन्ही टीम साठी सध्या आहे, कारण की डोकेदुखीचा सामना सध्या रंगत असताना 18 बॉल मध्ये 15 रन्स मध्ये 15 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही टीमचे डोकं सध्या तापलेलं आहे. या कठीण परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सामना कोणता संघ जिंकेल अजूनही हा सामना सध्या व्हेंटिलेटर वरती आहे. ऑक्सिजनची आवश्यकता दोन्ही टीमला हा सामना वाढवण्यासाठी, जिंकण्यासाठी. कारण की क्रिकेट म्हटलं, क्रिकेट लीग मॅचेस म्हटलं की विक्टरी खूप महत्वाची. विजयाचा झेंडा. ओहो, खडे ऑफसाइडला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. विकेट गमावले, जास्त कठीण परिस्थिती आहे. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग लाईनअप तितकी चांगली स्ट्रोक सध्या पाहायला मिळते. विकेट गमावलेत या मॅच मध्ये आतापर्यंत 5 विकेट गमावलेत बॅटिंग करणारी टीमने, म्हणजे टीम आलिया फायटर. ओहो, सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये फिल्डर नाहीये. सेफ झोन मध्ये जोपर्यंत बॉल फील्ड होतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केले जातील. एक एक बॉल तुम्हाला डॉट पाहिजे, एक एक विकेट तुम्हाला पाहिजे. विकेट जर काढल्या तर या मॅच मध्ये इन होईल. त्या विकेटची आवश्यकता आहे या ओव्हर मध्ये. हॅरी पुन्हा एकदा तसं करेल का? हॅरीने जर एखादी विकेट मिळवली तर पुन्हा एकदा टेन्स मध्ये येऊ शकते बॅटिंग करणारी टीम. पुन्हा एकदा सरळ बॅट नाही. या सुद्धा बॉलिंग मध्ये फिल्डर पुन्हा एकदा नाहीये. प्लेसमेंट पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. रन बिटवीन द विकेट. क्या बात है, आणखीन 2 धावा. 1 धावा नाही तर यावेळी दिवसा ढवळ्या सध्या चोऱ्या केल्या जातात सिंगल डबलची. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड थोडासा पुढे जाईल. 37-37. अफलातून खेळी, अफलातून मॅनेजर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा घेत विकेटचं पतन आणि याडी फलंदाज मैदानाच्या बाहेर. इट्स गॉन आउट. सहावं षटक. पुन्हा एकदा प्लेसमेंट खूप चांगला आहे. फील्डर बॅकवर्ड पॉइंटला, पुन्हा एकदा पॉइंटला फील्ड जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. 13 बॉल मध्ये जिने हा सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता. 13 बॉल 10 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 13 बॉल 10. दोन्ही टीमने आतापर्यंत चांगलं वर्क तर घेतलेलं आहे. तो ज्या प्रकारे राजेच्या बॅटचा बॉल पाला राहिला, हल्ला बॉल त्याने करत असताना हा सामना कदाचित थोडासा सोपा बनवलाय. पण तो या मॅच मध्ये आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 9 धावेची आवश्यकता. 12 बॉल 9 धावा. हा सामना जिंकण्यासाठी टीम आलिया फायटर्स आसागड. दुसऱ्या बाजूने टीम आहे आयु 11 जामशेद. कमालीचा आतापर्यंत चित्त थरारक सामना आपल्या समोर रंगत असताना धाबा पाहिजे तितकं सोपं नाहीये बनवणं या खेळपट्टीवरती. 12 बॉल मध्ये जिनी 9 धावेची आवश्यकता. हिमांशु सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल होत असताना 6 विकेट गमावले. 6 विकेट. बॉलर पुन्हा येतात तयार. ओव्हर नंबर 7 मध्ये पहिला बॉल प्लेसमेंट खूप चांगलं आहे. याडी बॉलला इथे फील्ड केलं जाईल. धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली प्लेसमेंट सध्या पाहायला मिळते फिल्डिंगच्या मार्फत. कारण की जिथे सध्या फिल्डिंग सेट आहे बॉल एक्झॅक्टली त्या ठिकाणी जात असताना जसं सुईच्या टोकातून जसा धागा टाकला जातो अगदी बॉल सुद्धा गॅप मध्ये इथे जाणार नाहीये. ही सध्या काळजी घेतली जाते. बॉल कसा फिल्डर कडे जाईल आणि डॉट बॉल. ओहो, फलतूमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न. याडी कॅच पकडला जाईल. लेजी क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट पडतो याडी. 2 धावा आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. याडी डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज बाद. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर. एक विकेट खूप महत्वाचे आहे. 7 विकेट गमावलेत.
हा सामना जिंकण्यासाठी आता 3 विकेटची आवश्यकता आहे. धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. 8 धावेची आवश्यकता. चांगली आतापर्यंत फिल्डिंग, चांगली आतापर्यंत बॅटिंग दोन्ही टीमने करत असताना हा सामना सोडलेला नाहीये. फिल्डिंग सहित टीमला 7 विकेट गमावत म्हणजे 3 विकेट काढायचे आहेत. अजूनही 7 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सात विकेट आणि 8 धावेची आवश्यकता आहे. चांगली आता प्रत्येकाचा सामना जर पाहिला गेला तर प्रत्येकाने टीम एक मजबूत बनवलेली आहे. या सागर क्रिकेट सुपर लीग स्पर्धेमध्ये तोच थरार सध्या कायम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. ओहो याडी लेग स्टिक वरती बॉल जास्तीत जास्त बाहेर. पंच पुन्हा एकदा इथे दंडित घोषित करतील अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जून पोहोचते स्कोर काढते 41-41. या ओव्हर मध्ये बॉलचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ समाप्त म्हणजेच काय 6 ओव्हर 2 बॉल्स. ओहो सध्या पुन्हा एकदा ढकलला फिल्डर बिडोला आहे. जो पण तो बॉलला फील्ड करतील हॅरी डायरेक्ट बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न पण तसं झालेले नाहीये. धावसंख्या फक्त एकच मिळेल. या एक धावेच्या मदतीने टीमची टोटल जून पोहोचते स्कोर काढते 42-42. हा सामना सोपा सध्या होत असताना 6 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 3 विकेट आहेत. बोलो तयार. 9 बॉल मध्ये आतापर्यंत 6 धावेची आवश्यकता. ओहो एक धाव या मॅच मध्ये उडवण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न सध्या आहे. कमालीची गोलंदाजी करावी लागेल कारण की हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणारी टीमला 6 धावेची आवश्यकता. आता बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल या षटकातील. हा देखिए जरा किसमें कितना है दम. दोन्ही टीमने आतापर्यंत दमदार कामगिरी. दुसऱ्या बॅटने ऑन साइड फटका चांगला फिल्डर गणेश पुन्हा एकदा येत असताना एक धाव घेतली जाते. दुसरी धावचा प्रयत्न बिलकुल होणार नाहीये. एकच धाव ते कंप्लीट केली जाईल. काय सध्या कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल या षटकातील. 7 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा 7 बॉल मध्ये जुनी धावेची आवश्यकता 5. पंजा कोणता संघ पुन्हा एकदा इथे ओपन करेल हा सामना जिंकण्यासाठी हा शेवटचा बॉल निर्णायक ठरू शकतो. बोलत यार स्लोवर वन रीड केला आणि त्याला अगदी रबर स्टॅम्प षटकाराचा सामना फिनिश. वन द गेम बाय टीम आलिया फायटर आसागड. या मॅच मध्ये विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना वेल डन टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम. IU11 जामशेद वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार आकाश ज्याने 2 ओव्हर हाताळले 7 धावा खर्च केल्याने 4 विकेट मिळवल्या. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब आकाश आपण या मॅन ऑफ द मॅचचा